सर्वांना माझा नमस्कार. मी प्राध्यापिका मनीषा नारगोडा मंथन भगिनीचे स्वागत करते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र चांदण्या आणि कोजागिरी पौर्णिमेची माहिती असलेले व्हिडिओज मंचावर घालायचे होते आणि ते सादरीकरण आता आम्ही करत आहोत. तर उत्तम प्रतिसादही या कार्यक्रमाला मिळाला आणि जवळजवळ 15 मंथन भगिनींनी इथे कार्यक्रमात भाग घेतला. 15 मधील 3 आपले बालचमू आहेत. तर आपण आपला कार्यक्रम बालचमूकडूनच सुरुवात करूया, कारण मुले ही देवाघरची फुले असतात असं म्हटलं जातं. चला तर आपण त्यांचे बालचमूचे सादरीकरण बघूयात. पहिला व्हिडिओ सादर करणार आहे पहिला आपला सोहम शेटबाळकर. चला तर सोहम शेटबाळकरचा व्हिडिओ आपण बघूया. नमस्कार, माझं नाव सोहम शेटबाळकर. मी तुम्हाला चांदोबा ही कविता म्हणून दाखवणार आहे. चांदोबा घर तुझे किती बाबा लांब, यावे म्हणतो तुझ्या सवे, जरा थांब थांब थांब. वाटेत माझे चालून चालून जेव्हा दुखतील पाय, थोडा वेळ कडेवरती मला घेशील काय. वाटीमध्ये आहे माझ्या थोडा गोड खाऊ, वाटेत लागली भूक तर आपण दोघे खाऊ. चांदोबा पाहू दे रे तुझ्या ढगांची शाळा, चमचमच्या चांदण्यांचा चंदेरी फळा. मऊ मऊ ढगांची लपाछपी खेळू, वाऱ्यांच्या विमानातून खूप वर जाऊ. दिवसभर खेळून रात्री घरी जाऊ खुशीत, तेव्हा तुझी आई मला घेईल ना रे कुशीत. काय म्हणतोस, तुझ्या घरी आई तेवढी नाही, अंगाई माझ्यासाठी कुणी म्हणणार नाही. मग मी येत नाही बाबा तुझ्या घरा, आईच्या कुशीतच माझा आनंद करा. धन्यवाद. अवंतिका मदन मोहन कवटेकर. मी एक तुम्हाला आता गाणं म्हणून दाखवते. चांदोबा चांदोबा भागला लिंबोणीच्या झाडा मागे लिपलास, लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरवंदी. चांदोबा चांदोबा भागला तूप रोटी का या, तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. चांदोबा चांदोबा भागलास का. थँक्यू. खूप छान अवंतिका, खूप सुंदर. तुझं कौतुक. एवढ्या लहान वयात पण किती छान सादरीकरण केलंस तू. तुझे खूप खूप कौतुक. तिसरा आपला बालचमू आहे अमितराज कवठेकर. त्याची संकल्पना चांदोबाविषयी काय आहे तो आपल्या गोष्टीतून सांगणार आहे. अमितराज कवठेकर. नमस्कार, माझं नाव आदित्यराज शंतनू कवठेकर आणि आज मी तुम्हाला एक छानशी चंद्राची गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे चंद्राचा अंगरखा. एके दिवशी काय होतं, चंद्राच्या आईला वाटतं की आपलं बाळ रात्रभर थंडीमध्ये सगळ्यांना प्रकाश देत फिरतं, म्हणून आपण त्यासाठी एक छानसा अंगरखा शिवायला पाहिजे. मग आई बाजारातनं पांढरा शुभ्र छानसे कापड आणते आणि अंगरखा शिवते आणि चंदूमामाला देते. मग चंदूमामा खूप खुश होतो आणि खेळायला जातो. खेळून आल्यावरती दमला असतो ना, मग अंगरखा ठेवून झोपी जातो. मग दुसऱ्या दिवशी परत अंगरखा घालायला जातो, तेव्हा तो अंगरखा खूपच घट्ट झाला असतो, अंगातच शिरत नसतो. मग तो रडत रडत आईकडे जातो आणि सांगतो की आई, हा अंगरखा खूपच घट्ट झाला आहे, सैल करून देतेस. मग आईला नवलच वाटतंय, कालच अंगरखा शिवलाय आणि आज घट्ट कसा झाला. बरं, करून देते. मग अंगरखा घट्ट झालेला त्याने आईने सैल करून दिला. मग परत चांदोबा खुश झाला आणि खेळायला गेला. मग दुसऱ्या दिवशी परत हीच कथा 15 दिवस असंच चाललं. मग 15 दिवसानंतर 16व्या दिवशी चंदूमामा परत आईकडे रडत गेला, पण ह्यावेळी अंगरखा घट्ट झालेला म्हणून नाही, सैल झालेला म्हणून.
मग आईला पण खूप नवल वाटलं. कालच अंगरखा सैल करून दिलाय, आज परत घट्ट कसं करायचा. म्हणून आई म्हणाली की ठीक आहे, करून देते. पण चंदूमामा खरंच बारीक झालेला. मग परत 15 दिवस अंगरखा घट्ट करत गेली आई. मग परत आईला खूप कंटाळा आला की सारखं काय घट्ट, 15 दिवस घट्ट, 15 दिवस सैल. म्हणून आई म्हणाली की माझं बाळ बिना अंगरख्याचं छान दिसतंय, कारण की सगळ्यांना मंद शीतल छान प्रकाश देतंय ना. धन्यवाद. वा वा, काय सुंदर चंद्राबद्दल संकल्पना, खूपच छान. सर्व बालचमूचे कौतुक. अशीच सुंदर अशी कोजागिरी पौर्णिमेची माहिती घेऊन आपल्यासमोर येत आहेत निर्मला कळ्ळीमनी. त्यांचे स्वागत आहे. मैत्रिणीनो, कोजागिरी पौर्णिमा असे म्हणताच सहज माझ्या मनात आले की आपली भारतीय संस्कृती किती अर्थपूर्ण आणि श्रेष्ठ आहे. अमावस्या आणि पौर्णिमा हे निसर्ग चक्र अहोरात्र चालूच असते. त्याला या संस्कृतीने आपल्या जीवनात किती सुंदरपणे गुंफून घेतले आहे याचेच हे प्रतीक आहे. नुसती पौर्णिमा जरी म्हटले तरी ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा, आषाढात गुरुपौर्णिमा, श्रावणात नारळी पौर्णिमा आणि आश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो. याला शरद पौर्णिमाही असे म्हणतात. काही जण कौमुदी पौर्णिमाही म्हणतात. गुजरातमध्ये शरद पूर्णिमा तर ओरिसामध्ये कुमार पूजाही म्हणतात, कारण हा भगवान कार्तिकेयांचा वाढदिवस. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात येते, तेव्हा नुकताच वर्षा ऋतू संपलेला असतो. सतत ढगाळ आणि कुंद हवेमुळे आपण काहीसे वैतागून गेलेले असतो. या थोड्याशा उदास मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या इष्टमित्रांसमवेत रात्रभर जागरण करून कोजागिरी साजरी केली जाते. कारण आता आकाश निरभ्र झालेले असते. चंद्रमा पृथ्वीजवळ आल्याने सुरेख आणि मोठा दिसत असतो. त्याला शुभ्र मधुर चांदण्यांची सुरेख साथ असते. जणू आपल्या अमृतमय किरणांनी तो आपली प्रेयसी पृथ्वीवर अमृत वर्षावच करत असतो असे वाटते आणि आपल्या 16 कलांसमवेत अद्भुत असा दिसत असतो. शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवी जन्मली असेही मानले जाते. या दिवशी उपवास करून उत्तर रात्रीपर्यंत जागरण करून मसाला दूध चंद्रप्रकाशात शीतल करून त्याचा नैवेद्य लक्ष्मी देवीला दाखवला तर ती प्रसन्न होते अशी ही आस्था आहे. या रात्री श्री लक्ष्मी देवी को जागरती असे विचारत अवकाशात संचार करते आणि जे जागे असतील त्यांना मनोमन आशीर्वाद देते अशी ही मान्यता आहे. आप्तजनांबरोबर जागरण करणे आनंददायी निश्चितच आहे, पण जागे राहणे म्हणजेच जीवनात जागृत राहून सदैव चांगले वागणे असाही महत्वाचा विचार यामागे आहे. चंद्रप्रकाशात जागरण करताना शीतल मधुर दूध प्राशन करण्यामागेही आपल्या पूर्वजांचे विशेष विचार दिसतात. शरदाचे दिवस सुगीचे, नुकताच पावसाळा संपलेला. या ऋतूत हवामानात बदल होतात. दिवसा खूप गरम हवा असते आणि रात्री थंड हवा असते. अशा हवामानात पित्ताचा प्रकोप होतो. तो या चंद्रशीतल गुणकारी दुधाने रोखला जातो. आपल्या उत्सवप्रिय पूर्वजांनी प्रत्येक सणावारात आपल्या मानसिक आनंदाबरोबर शारीरिक समाधानाचाही विचार केलेला आपल्याला दिसतो. या शारदीय चांदण्यांची अनुभूती काही औरच असते हे नक्की. अनेक कवीजनांना याची सतत मोहिनी पडलेली आपल्याला अनेक कवनातून दिसते. कोजागिरी आधी नुकताच शारदीय नवरात्रीत आपण शारदेची विविध रूपात आराधना करतो आणि कोजागिरीला लक्ष्मी मातेची आराधना. एकूण मला वाटते की आदिमाता स्त्री शक्तीचीच आपण उपासना करतो. धन्यवाद. खूप सुंदर माहिती सांगितलीत आपण निर्मलाताई, आपले आभार. आता आपण आशा कुलकर्णी यांचे एक सुंदर सादरीकरण असलेले आपण गाणे बघूया. कॅरिओकेची साथ घेऊन त्यांनी हे सादरीकरण केलेलं आहे. त्यांचं खूप अभिनंदन. खूप प्रसिद्ध गाणं आहे हे, तोच चंद्रमा नभात. चला तर आपण हे गाणं ऐकूया. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी,
एकांती मज समीपतीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान हात नीरवता ती तशीच तेच धुंद चांदणे छाया रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान हात सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तुही प्रीती आज ती कुठे तीन आर्तता स्वरात तेन स्वप्न लोचनी एकांती मज समीपतीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान भात पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी एकांती मज समीपतीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमान भात नमस्कार, मी विजया पुजारी कवठेकर. आज अश्विन पौर्णिमेनिमित्त 2 शब्द माहिती सांगणार आहे. आज अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. त्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र आलेला असतो. नुकताच वर्षा ऋतू संपलेला असतो, त्यामुळे निसर्ग खूप सुंदर दिसतो. धरणी माता हिरवीगार दिसते. बाजारात फळ फुलांची रेलचेल दिसते. शेतात पिकं चांगली आली असल्यामुळे बळीराजा शेतकरी बांधव खुश असतात. असे सर्व आनंदमय वातावरण असते. आणि त्यावेळेला नवरात्र संपलेला असतो. दुर्गादेवीचा आशीर्वादही आपण घेतलेला असतो. मग अशा वेळेला ती कोजागिरी आलेली असते. तर त्या दिवशी रात्री नवरात्रीच्या वेळेला गरबा दांडिया अशा खेळांना उत्साह आलेला असतो. आणि सर्व चंद्राच्या किरणांनी सर्वत्र झाडं झुडपे नद्या नाले किरणांनी नाहून निघालेली असतात. सुंदर रुपेरी प्रकाश सगळीकडे दिसत असतो. या आनंदमय वातावरणात रात्री गाण्याचे कार्यक्रम सर्वत्र होत असतात. गप्पागोष्टी होत असतात. चांदणी भोजन होत असतात. यासारखे कार्यक्रम करताना आपण उत्साहित होतो आणि हा आनंद सर्वजण घेतात. कोकणात तर आणखीन उत्साही वातावरण असते. त्या दिवशी कोळी बांधव दर्याची पूजा करतात. ते कोजागिरी पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असे म्हणतात. त्या दिवशी नवभात कापले जाते व देवाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. रात्री छान छान त्यांची कोळी गाणी म्हणून चांदण्याचा ते आनंद घेतात. पूर्वी कोजागिरी रात्रीला सारीपट म्हणजे लिडोसारखा खेळ खेळला जाई. कोजागिरी म्हणजे कोजागरती. त्या दिवशी पृथ्वी तलावर लक्ष्मीचे वास्तव्य असते.
म्हणून त्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात आणि त्या दिवशी रात्री सर्वांनी जागावायचे असते. चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो त्या दिवशी. आणि लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्याला समृद्धी येते असा एक समज आहे. त्या दिवशी रात्री लहान अबालवृद्ध सर्वजण कार्यक्रमात सहभागी होतात. घरातील ज्येष्ठ मुलगी तिला ओवाळले जाते. 5 सुवासिनींना 5 कुमारिकांना हळदीकुंकवाला बोलावले जाते. कोजागिरी रात्रीचा उत्साह साजरा केला जातो. कवी लोकांना चांदण्यावर बरीच गाणी कवी लोकांनी लिहिलेली आहेत व गायकांनी सुद्धा सुंदर सुंदर गायलेली आहेत. अशी ही अश्विनी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा येते आणि सर्वत्र आनंदी वातावरण दिसते. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितलीच विजयाताई आपण. आपलं कौतुक, आपले आभार. आता आपण अपर्णा देशपांडे, मंथनमधील एक व्यस्त आणि खूप क्रियाशील अशी सदस्या, छानशी अगदी मन रोमांचित करणारी आगळी वेगळी कविता घेऊन येत आहे अपर्णा देशपांडे. मी अपर्णा देशपांडे. कोजागिरीच्या निमित्ताने आज एक वेगळी आणि धीट कविता वाचून दाखवणार आहे. बघा आवडतीये का? एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. पाहताना मला पाहिले मी तुला, पाहताना मला पाहिले मी तुला, यापुढे तर मला आरसाही नको. थेट स्पर्शातूनी बोल काहीतरी, थेट स्पर्शातूनी बोल काहीतरी, गूढ शब्दातली मौन ग्वाही नको. आपले भेटणे हीच कोजागिरी, आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको चांदवाही नको, चांदणेही नको चांदवाही नको. छान सादरीकरण अपर्णा. खूप सुंदर कविता आपण आम्हाला ऐकवली, त्याबद्दल तुमचे आभार. आता आपण पुढील कविता ऐकणार आहोत आणि अशीच मंथनची एक सदस्या जी कायम काहीतरी नवीन करत असते, तिची ही कविता आणि ती आहे मोनाली परब. देखना माझ्या घरी चंद्र आला, देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागिरी, जिंदगानी जाहली कोजागिरी. आठवांची आगळी ही पौर्णिमा, आठवांची आगळी ही पौर्णिमा, सांडलेले चांदणे गालावरी, सांडलेले चांदणे गालावरी. चंद्र आला देखना माझ्या घरी, चंद्र आला देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागिरी, जिंदगानी जाहली कोजागिरी. पाहता तिचं भान जाई हरपुनी, पाहता तिचं भान जाई हरपुनी, पण कशी सुचते कळेना शायरी, पण कशी सुचते कळेना शायरी. चंद्र आला देखना माझ्या घरी, चंद्र आला देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागिरी, जिंदगानी जाहली कोजागिरी. देव माझा उगवतो मातीतुनी, देव माझा उगवतो मातीतुनी, विठ्ठला हे शेत माझी पंढरी, विठ्ठला हे शेत माझी पंढरी. चंद्र आला देखना माझ्या घरी, चंद्र आला देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागिरी, जिंदगानी जाहली कोजागिरी. तो खरा संसार सोन्यासारखा, तो खरा संसार सोन्यासारखा, लेक असते एक तेथे लाजरी, लेक असते एक तेथे लाजरी. चंद्र आला देखना माझ्या घरी, चंद्र आला देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागिरी, जिंदगानी जाहली कोजागिरी.
चिंब भिजली ही मराठी वैखरी, चिंब भिजली ही मराठी वैखरी, बरसल्या कैफात, बरसल्या कैफात गझलेच्या सरी, बरसल्या कैफात गझलेच्या सरी. चंद्र आला देखना माझ्या घरी, चंद्र आला देखना माझ्या घरी, जिंदगानी जाहली कोजागरी, जिंदगानी जाहली कोजागिरी. नमस्कार. मस्त मस्त मोनाली, मस्त, अगदी खूप सुंदर कविता सादरीकरण तू केलीस आणि तुझा पेहराव पण खूप सुंदर होता आणि त्याबद्दल तुझे कौतुक आणि तुझे अभिनंदन. आपण आता सुचित्रा बोंद्रे ही तर एक कलाकार आहेच आणि ती मंथनची एक क्रियाशील सदस्य देखील आहे आणि आपण एक जुनं असं एक प्रसिद्ध गाणं ऐकणार आहोत. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चला तर ऐकूया सुचित्रा बोंद्रे यांचं हे गाणं. पान जावे फूल जावे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. सांदळ्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. स्पर्श हा रेशमी हा शहाळा बोलतो, सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो. रात राणीच्या फुलांनी देह माझा चिंबिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. लाजरा बावळा हा मुखाचा चंद्रमा, अंग का जोडीचे दो जीवांच्या संगमा. आज प्रीती सुखाचा मार्ग माझा शिंपिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. छान सादरीकरण सुचित्रा, तुझे आभार आणि कौतुक. अगदी आम्हाला बेधुंद केलंस तुझ्या गाण्याने तू. चला तर पुढील एक विडंबन कविता घेऊन आपल्यासमोर येत आहेत
शोभा लोकूर ज्या मंथनच्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. चांदोबा चांदोबा भागलास का. चला तर त्यांचं विडंबन काव्य काय आहे ते आपण बघूयात. नमस्कार, मी शोभा लोकूर. मी तुम्हाला एक विडंबन कविता म्हणून दाखवणार आहे. चांदोबा चांदोबा भागलास का, समोरच्या बिल्डिंग मागे लपलास का. समोरची बिल्डिंग भली मोठी, तुझी माझी होणार कशी भेटी. लिंबोणीचे झाड आता आहे कुठे, मामाच्या दारात कॅक्टस मोठे. कॅक्टसच्या काट्यांना भीतोस का, माझ्याशी गट्टीफू केलीस का. चांदोबा चांदोबा भागलास का, मामाच्या घरी तू येणार कधी. पिझ्झा मॅगी खाणार कधी, उगाच तू परोटी खाऊ नको. कोलेस्ट्रॉल वाढवून घेऊ नको. चांदोबा चांदोबा भागलास का, मामाच्या घराला पेस्टिंग खाशी. तुपात पडणार नाही माशी. येताना फोन करून येशील ना, मामीचं डाएट फूड खाशील ना. चांदोबा चांदोबा भागलास का, समोरच्या बिल्डिंग मागे लपलास का. समोरची बिल्डिंग भली मोठी, तुझी माझी होणार कशी भेटी. तुझी माझी होणार कशी भेटी. खूप छान शोभाजी. आजच्या नवीन पिढीला चंदामामा आणि पिझ्झा मॅगीची संकल्पना तुम्ही कवितेतून नवीन पिढीला सांगितले, त्याबद्दल तुमचे आभार. आता आपल्यासमोर ऐश्वर्या मुतालिक देसाई अशीच एक छानशी कविता घेऊन येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. ऐश्वर्या देसाई. नमस्कार, मी ऐश्वर्या मुतालिक देसाई काव्य वाचन करणार आहे. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, वयासोबत आणखी आणखी खारट खारट होण्याचं. वयासोबत आणखी आणखी खारट खारट होण्याचं. आभाळाला प्रश्न पडतो रोज वरून बघताना, वय काय असेल बरं समुद्राच्या पाण्याचं. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. लाटा उठून स्वतः येतील. सुंदर, खूप सुंदर सादरीकरण आणि खूप सुंदर कविता. सागरांच्या लाटा आपल्या जीवनाशी ताळमेळ कशा जमवतात हे आपण आपल्या कवितेतून खूप सुंदर सादरीकरण केलं आपण. वा, क्या बात है ऐश्वर्या, खूप सुंदर. चला तर आता आपल्यासमोर मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता घेऊन येत आहे सुरेखा भावे, आनंद यात्री. नमस्कार. कोजागिरी पौर्णिमेचा शीतल आणि दैवी प्रकाश याने या वैश्विक संकटाचा अंत हो, या अंधाराचा नाश हो, हीच देवीचरणी प्रार्थना करते आणि मंगेश पाडगावकर यांची एक रचना प्रस्तुत करते. अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी. अखंड नूतन मलाही धरित्री, आनंद यात्री मी
आनंदयात्री. मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन, दवात तीर्थांचे घेतले दर्शन. दूर क्षितिजाची निळी भुलावण, पाशावीण मला ठेवी खेळवून. अक्षय वीणाच घुमे माझ्या गात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री. हलके कडून कंटकपायीचे, स्वरात विणिले सर मी स्वप्नांचे. हासत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार. प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री. धन्यवाद. खूप सुंदर सुरेखा ताई, आपण करोनाच्या संकटातून लवकर या विश्वासाठी प्रार्थना पण केलीत आणि प्रकृतीशी सांगड घालून आपण पुढे जाऊयात. नमस्कार, मी लक्ष्मी तिगडी स्वतः रचलेली कविता म्हणून दाखवत आहे. वसुधेला न्याहाळत चंद्र अंबरी ग आला, वसुधेला न्याहाळत चंद्र अंबरी ग आला. त्याच्या स्वागताला जणू उभ्या तारकांचा मेळा, त्याच्यात स्वागताला जणू उभ्या तारकांचा मेळा. आभाळी राहून घाली स्निग्ध शुभ्रतेचा सडा, आभाळी राहून घाली स्निग्ध शुभ्रतेचा सडा. त्याच्या शीतल छायेने मन होई पिसावेडा, त्याच्या शीतल छायेने मन होई पिसावेडा. गगनाचा इंद्र तो नक्षत्रांची त्याची सेना, गगनाचा इंद्र तो नक्षत्राची त्याची सेना. तम विरूनच जाई त्याच्या आगमने सारा, तम विरूनच जाई त्याच्या आगमने सारा. शैशवाचा मामा अन प्रेमिकांचा मित्र तो, शैशवाचा मामा अन प्रेमिकांचा मित्र तो. कधी दिसे कधी लपे भारी खेळ खेळतो, कधी दिसे कधी लपे भारी खेळ खेळतो. छोट्या चंद्रकलेतून उजळे पुनव चंद्र, छोट्या चंद्रकलेतून उजळे पुनव चंद्र. आयुष्याचा देई पाठ मिळे शून्यातून पूर्ण, आयुष्याचा देई पाठ मिळे शून्यातून पूर्ण. मोठ्यातून तो होई छोटा होतो बाई पुन्हा लुप्त, मोठ्यातून तो होतो छोटा होतो बाई पुन्हा लुप्त. त्यातूनच सांगे आम्हा ना शाश्वत सुख दुःख, त्यातूनच सांगे आम्हा ना शाश्वत सुख दुःख. वेड्या मना चंद्र बघ शिक त्याच्या गुणातून, वेड्या मना चंद्र बघ शिक त्याच्या गुणातून. नको हुरळू न मरगळू आले जरी दोन्ही क्षण, नको हुरळू न मरगळू आले जरी दोन्ही क्षण, आले जरी दोन्ही क्षण. आता श्रुती परांजपे आपल्यासमोर घेऊन येत आहे तिची सुंदर स्वरचित कविता अथांग सागराचे सुंदर वर्णन तिने या कवितेत केले आहे. चला तर ऐकूयात श्रुतीची ही कविता. नमस्कार, मी श्रुती परांजपे. मंथनच्या कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी मी स्वरचित ही कविता सादर करते. अथांग समुद्रासमोर बसलेली मी, अथांग समुद्रासमोर बसलेली मी. निसटून गेलेल्या आणि निसटत चाललेल्या रेतीच्या कणांच्या पसाऱ्यात. येणारी भरती, सरणारी ओहोटी, शंख, शिंपले, तिरक्या चालीचे खेकडे आणि ह्या सगळ्याच्या शून्यात हरवलेली मी. घोंगावणारा वारा, समुद्राची गाज, सुरूच्या बनातील सळसळ आणि क्षितिजावर कुण्या कोळ्याच्या नावेतील मिणमिण दिवा. अस्वस्थशी सांज, रातीचा आधार शोधणारी आणि तिच्या केशरी मायेत गुरफटून राहिलेली मी. मी प्राध्यापिका मनीषा नारगोडा माझी कोजागिरी बद्दलची एक छोटीशी कविता इथे सादर करीत आहे. चंद्राचा शीतल कोमल आभास, दाटे मनी जणू चंदनाचा परिहास.
बालपणीचा तो चंदा मामा यव्वनात होई प्रीतीचा साक्षी. बालपणीचा तो चंदा मामा यव्वनात होई प्रीतीचा साक्षी. प्रौढा अवस्थेत अनुभवे बोलती, प्रौढा अवस्थेत अनुभवे बोलती. परी आजही त्याची रंगत न्यारी, परी आजही त्याची रंगत न्यारी. मोठमोठ्याला इमारती मागून दिसे जेव्हा, मोठमोठ्याल्या इमारती मागून दिसे जेव्हा. आजही होती आठवणींचे अनेक खुलासे, आजही होती आठवणींचे अनेक खुलासे. अन हळूच येई गालावर हसू कसे, अन हळूच येई गालावर हसू कसे. कोजागिरीचा पाहुनी चंद्र तो, कोजागिरीचा पाहुनी चंद्र तो हरकून भान जाई. कोजागिरीचा पाहुनी चंद्र तो हरकून भान जाई. मन उल्हासित होई, मन उल्हासित होई. धन्यवाद. नमस्कार. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या कार्यक्रमाला अगदी उचित ठरणारी, समर्पक ठरणारी अशी एक बालकवींची कविता मी आता तुमच्यापुढे सादर करणार आहे. यातली मध्यवर्ती कल्पना अशी आहे की चंद्र आणि तारका, तर तारका जर एकमेकींच्यात बोलायला लागल्या तर त्या काय काय बोलतील, त्या काय काय म्हणतील, त्यांच्या मनात काय काय असेल अशी कल्पना करून बालकवींनी ही कविता केली आहे. ती मी वाचते. कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई, कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई. शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढे पुढे. लाजत लाजत हळूच हासत, लाजत लाजत हळूच हासत. खेळ गडे खेळू काही कुणीही पाहत नाही, कुणीही पाहत नाही. सुंदरतेला नटवून, सुंदरतेला नटवून कोमलतेला खुणवून. प्रेमाच्या वसती करता जगदंतर फुलवू आता, प्रेमाच्या वसती करता जगदंतर फुलवू आता. दिव्य सुरानी गीते गाऊनी विश्वाला निजवायाला वाऱ्याचा बनवू झोला. किती कल्पना छान आहे बघा. फेकुनी द्या इकडे तिकडे, फेकुनी द्या इकडे तिकडे थोडेसे दवबिंदू गडे. या निर्मल अवकाशात प्रेमाचे पेरू शेत. दिव्य मोहिनी सवे गुंगुनी, दिव्य मोहिनी सवे गुंगुनी. विश्वाला वत्सलतेने प्रेमाचे गाऊ गाणे. खेळगडे खेळू काही कुणीही पाहत नाही. सरितांच्या लहरीवरती, सरितांच्या लहरीवरती नाचूया निर्भय चित्ती. अर्धोन्मिलित फुलवोनी लपू चला कलिकात कोणी. फुलं अर्धवट उमलायच्या अवस्थेत असतात, अर्धोन्मिलित असतात, तर आपण तिथेही जाऊया, त्या कलिकांमध्येही जाऊया. अर्धोन्मिलित फुलवोनी लपू चला कलिकात कुणी. कवी हृदयात गिरके घेत, कवी हृदयात गिरके घेत. जाऊन या खेळू आता ही गाणी गाता गाता. खेळगडे खेळू काही कुणीही पाहत नाही. एखादी तरुणी रमणी, एखादी तरुणी रमणी रमणाला आलिंगोनी. लज्जा मूढ भारुचती शंकित जर झाली चित्ती, लज्जा मूढ भारुचती शंकित जर झाली चित्ती. तिच्याच नयनी कुणी बिंबुनी, तिच्याच नयनी कुणी बिंबुनी. धीट तिला बनवा बाई भुलवा ग रमणालाई. खेळगडे खेळू काही कुणीही पाहत नाही, कुणीही पाहत नाही. सुस्वप्नानी गुंगवणी, सुस्वप्नानी गुंगवणी पुण्यात्मे हसवा कोणी. आशा ज्या त्यांच्या चित्ती त्याच रचा स्वप्नांवरती. दैतचिंतनी विरह भावनी, दैतचिंतनी विरह भावनी. दिवसाही झुरली बाला भेटू द्या स्वपतीही जला. खेळगडे खेळू काही कुणीही पाहत नाही. अनेक असले खेळ करू, रात्रभर ह्या ठरवतात, अनेक असले खेळ करू. प्रेमाशा विश्वात भरू. सोडून या आपुले श्वास खेळवू नाचवू उल्हास. सोडून या आपुले श्वास खेळवू नाचवू उल्हास. सकाळ होताच प्रभातकाळी नाम निराळी, प्रभातकाळी नाम निराळी. होऊन या आपण जाऊ लोकांच्या मौजा पाहू. खेळगडे खेळू काही कुणीही पाहत नाही, कुणीही पाहत नाही. धन्यवाद. मला इथे एक सांगायला आवडेल की माधुरी शानबागांनी ही मला कविता सुचवली
तेव्हा त्यांनी आणि एक अशी कल्पना सुचवली की कोजागिरीनिमित्त तुम्ही हा जो कार्यक्रम करताय तर मंथनच्या अवकाशातल्या, मंथनच्या प्रांगणातल्या ह्या तुम्ही सगळ्या तारका आहात. तुम्ही आपापल्या सगळ्या कलाविष्कार सगळ्यांनी सादर केलेत आणि जणू काही तुम्ही चमकलात. तर ही कल्पना मला खूप आवडली आणि माधुरीताईंना परत एकदा धन्यवाद. त्यांनी एवढी सुंदर कविता आम्हाला शेअर केल्याबद्दल, ह्या कार्यक्रमात ती समाविष्ट करून दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी सावित्री कळीमनी. कोजागिरी पौर्णिमानिमित्त सर्व मैत्रिणींनी आपापली कला सादर केलीत. लहान मुलांनीही त्यामध्ये भाग घेतला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तसेच तंत्रज्ञान, एडिटिंग, म्युझिक हे सर्व कामगिरी संकेत कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे केली. त्यांचेही आभार मानते. धन्यवाद.